नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अपडेट अशी आहे, 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर मित्रांनो पुन्हा एकदा मित्रांनो विनाअनुदानित शिक्षकांचा ठिकाणी बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण बातमी बघण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ नक्की लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल असे सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा, ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे, म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाच्या मित्रांनो 10वी आणि 12वीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. या महिन्यात मित्रांनो दोन्ही वर्गाच्या परीक्षा संपणार आहेत. आता परीक्षा संपण्यापूर्वी पाल्य आणि पालकांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. 10वी 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून या महत्त्वाच्या मित्रांनो 2 परीक्षांचा निकाल लांबणार आहे. मुळातच मित्रांनो, उत्तरपत्रिका तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर मित्रांनो शिक्षकांची गरज असते. आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकलेला आहे. यामुळे त्याचा परिणाम मित्रांनो 10वी आणि 12वीच्या निकालावर होणार आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय आणि शिक्षक महामंडळ बहिष्काराचा मित्रांनो निर्णय घेतला होता, परंतु त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर बहिष्काराचा निर्णय त्यांनी मागे घेतलेला होता. कारण मित्रांनो, ज्यांच्या मागण्या डिग्री मान्य झाल्या तर म्हणून मित्रांनो बहिष्कार मागेसुद्धा घेण्यात आलेला होता. आता विनाअनुदानित मित्रांनो शाळा कृती समितीने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता बघा मित्रांनो, यामध्ये तुम्ही जर बघितलं 2 प्रकार आहे. आता 2 काय मित्रांनो, तर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाकडून मित्रांनो बहिष्काराचा देखील निर्णय घेण्यात आलेला होता, परंतु त्यांचा निर्णय जो आहे मित्रांनो मागे घेण्यात आला का, त्यांच्या मागण्या मान्य झाल्या होत्या. आता कोणी टाकलेला मित्रांनो बहिष्कार? विनाअनुदानित मित्रांनो शाळा कृती समितीने पेपर तपासणी ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे. हे फरक समजून घ्या. या कृती समितीचे मित्रांनो 63,000 शिक्षक सदस्य या ठिकाणी आहेत. किती? 63,000. शासन शाळांना मित्रांनो देत असलेल्या अनुदानाचा टप्पा वाढवत नाही, त्यामुळे विनाअनुदानित शाळा कृती समितीने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना दिल्याचे संघटनेचे नेते खंडेराव जगदाळे यांनी सांगितलेलं आहे. जोपर्यंत अनुदानाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विनाअनुदानित शाळा कृती समितीचे खंडेराव जगदाळे यांनी सांगितले की 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी मुख्याध्यापकांनी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं, मुख्याध्यापकांनी स्वीकारणे हे पेपर घेतले गेले असतील तर मुख्याध्यापकांनी ते शिक्षकांना देऊ नये. बोर्डाकडून दबाव आल्यास शिक्षकांनी संघटनेशी संपर्क साधावा. पेपर तपासणीवर 63,000 शिक्षकांचा बहिष्कार असणार आहे, त्यामुळे यंदा 10वी 12वीचे निकाल लांबण्याच्या ठिकाणी भीती आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने 12वीच्या परीक्षा सुरू होताच बहिष्काराची घोषणा केली होती. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेतील मुख्य नियामकांच्या बैठक होत नव्हत्या. त्यानंतर शिक्षण मंत्र्यांसोबत संघटनेची चर्चा झाली. त्यांच्या मागण्यांवर विचार करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संघटनेने बहिष्कार मागे घेतला होता, परंतु आता मित्रांनो विनाअनुदानित शाळा कृती समितीने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा मित्रांनो, अगोदर कोणी घातलं होतं तुम्हाला सर्वांना सांगितले मी. आता कोणी घातलेला आहे? विनाअनुदानित शाळा कृती समितीने मित्रांनो बहिष्कार घातलेला आहे. आता हा बहिष्कार मित्रांनो मागे घेतला जातो की नाही हेही पाहावं लागणार आहे. तर तुमचं काय मत आहे मित्रांनो, बहिष्कार मागे घेतला पाहिजे की नाही? जर बहिष्कार मागे घेतलं गेलं नाही तर तुमच्या ठिकाणी रिझल्ट लांबणार आहे, म्हणून तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.